राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी आज विधान परिषद आमदारकीची शपथ घेतलेली आहे। यावेळी त्यांनी अजित पवारांचे आभार मानले। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजित पवारांनी नेता बनवला। आज अजित पवार हे स्वतः उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। बघूया। गटाचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, विधान भवनाच्या अर्थात विधिमंडळाच्या सभागृहात तुम्ही आज पहिल्यांदा शपथ घेतलेली आहे, कसा अनुभव होता? आज शपथ ग्रहण सोहळा होता आणि या शपथ ग्रहण सोहळ्यासाठी माझ्या सर्व परभणी जिल्ह्यातील, मराठवाड्यातील आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य आज शपथ ग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित होते। एक खरोखर आनंदाचा दिवस आमच्या सर्वांसाठीचाच आहे आणि निश्चित ही संधी मला दिलेली आहे। या संधीचं आगामी काळामध्ये मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय दादा यांच्या वरिष्ठ स्तरावर एक निर्णय झाला आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रमुख असलेल्या सर्व समाज घटकांना कुठेतरी संसदेमध्ये एक आपण सदस्य म्हणून त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे, संसद म्हणून आपण पाठवलं पाहिजे, ही एक कुठेतरी चर्चा झाली आणि त्यामुळंच परभणीची जागा ही राष्ट्रीय समाज पक्षाला त्या ठिकाणी द्यावी लागली। माजी सदस्य बाबाजानी दुर्यांनी यांनी शरद पवार गटामध्ये पुन्हा पक्षप्रवेश केलेला आहे। पक्षफुटीनंतर ते अजित पवार यांच्यासोबत आले होते, कुठेतरी तुम्हाला संधी दिली म्हणून त्यांची नाराजी वाढलेली आहे, कसं बघता? खरं तर ते सुरुवातीला ते साहेबांकडे राहिले, एक महिन्यानंतर पुन्हा नंतर अजितदादाला जॉईन झाले आणि आता नंतर वापस ते त्यांच्याकडे त्या गेलेले आहेत। तर ते एक असुरक्षितता त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती। पक्षामध्ये काम करत असताना अजितदादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले आमदार म्हणून आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी असुरक्षितता निर्माण झाली होती की आता त्यांचं भविष्य काय, परंतु दादांनी वेळोवेळी त्यांना सन्मानच केलेला आहे। अजित पवारांनी विधान परिषदेवर संधी दिल्यामुळे आनंद व्यक्त केलेला आहे, मात्र दुसरीकडे बोलताना परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे कुठेतरी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन विनीतसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।